तू प्लॅन केला होतास की तू अगोदर जिम जाशील, मग बॉडी टाईप घेशील किंवा तुला बघून सुंदरासाठी कास्ट केलं, तर तुला कधी ह्या गोष्टीसाठी ट्रोल केले का किंवा असे काही कमेंट्स तुला कधी रिसीव्ह झालेत का? सो टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, टचवूड माझ्या आजूबाजूला खूप चांगली, मला मेन म्हणजे चांगली माणसं भेटली आहेत ऑलवेज. मग ते भले फ्रेंड सर्कल असो, माझा रिलेटिव्ह असो, इवन को ऍक्टर्स सुद्धा मला कधीच असे मिळाले नाही. आणि सगळ्यात ब्लेस्ड आय फील इज माझं सोशल मीडिया, की 100 कॉमेंट्स मधले 2 ते 3 ट्रोलर्स असतात आणि ते काहीच म्हणजे ते माझ्यासाठी मॅटरच नाही करत. आता फॉर एक्झाम्पल ज्या मुली किंवा मुलं जे अगदी बारीक असतात त्यांनाही ट्रोल करतात. आता मी स्क्रोल करते ना इंस्टाग्रामवर, आपण एवढे रील्स बघतो. बारीक मुलगी असेल तिच्या रील वरती की अरे काय मॅचस्टिक इज डान्सिंग असं कमेंट करणार. जाड मुलगी काय असेल, अरे ये देखो हाथी भी कपडे पहनने लगा है, असेही व्हिडिओ. सो ट्रोलर्स ना बेसिकली त्यांच्याकडे दुसरा वेळ नाहीये, त्यामुळे आपण आपलं मूड खराब करण्यात अशा लोकांसाठी काही सेन्स बनत नाही. माझ्या घरी तर असं आहे ना, मी केलं होतं जिम जॉईन आणि मला बाबा ओरडले होते की कशाला गरज आहे जिमला जायची, आपण आहोत ते चांगले आहोत, आपल्याला काही बारीक बिरीक व्हायची गरज नाहीये. सो एक ओव्हरऑल खाऊन पिऊन सुखी असणे हा एक माहोल माझ्या घरी आहे. सो आय थिंक इट्स ओके. म्हणजे आता ऑफकोर्स कॅरेक्टरचं डिमांड असेल तर डेफिनेटली आय विल डू इट, कारण शेवटी आपण ऍक्टर्स आहोत. आता कितीतरी ऍक्टर्स ना पुट ऑन करायला सांगतात. सो ते पण एक काय म्हणतो, इट्स अ पार्ट अँड पार्सल नाव दॅट आपण करतोय.